मुंबईकर बेहाल आणि बीएमसी समिती अध्यक्षांना हव्या इनोव्हा कार। 6 महिन्यांपूर्वीच दिलेल्या स्कॉर्पिओ कार झाल्या नकोशा। पैशांची उधळपट्टी कशासाठी? मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा महागड्या गाड्यांच्या खरेदीचा मुद्दा चर्चेत आलाय। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून स्कॉर्पिओ एन कार खरेदी केल्या गेल्या होत्या। त्या ज्यांना दिल्या गेल्या त्यांना त्या आता नकोशा झाल्यात। स्कॉर्पिओ ऐवजी आता इनोव्हा कार हवी असल्याचा प्रस्ताव समोर आणला गेला। ही माहिती समोर येताच जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी का असा सवाल उपस्थित केला गेलाय। या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही जोरदार टीका केली। या स्कॉर्पिओ गाड्या एकूण 54 गाड्या घेतल्या 5 वर्षासाठी। त्या 54 मध्ये 12 गाड्या कमिटीला दिल्या गेल्या, ज्या कमिटीचे प्रमुख आहेत त्यांना दिल्या गेल्या, बाकीच्या महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरांना दिल्या गेल्या। त्याच्यानंतर 5 इनोव्हा घेतल्या। त्या 5 इनोव्हा मधलं 1 इनोव्हा महापौरांना दिली, 4 इनोव्हा एएमसी ना दिली। त्यानंतर एक XCV9 जी गाडी आहे ती आयुक्तांना दिली, इलेक्ट्रिक ती आयुक्तांना दिली गेली। आणि स्कॉर्पिओ आत्ताचा जो आम्ही जी स्कॉर्पिओ वापरतोय तिचा एव्हरेज नक्की कमी आहे, 7 ते 8 आहे। कारण एव्हरेज देणारी गाडी महानगरपालिका जेव्हा गाड्या घेते त्यावेळेला हा अभ्यास महानगरपालिकेला असलाच पाहिजे। महत्वाची बाब अशी की महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 13 नवीन वाहनांची खरेदी केली गेली होती। ही खरेदी प्रशासकीय राजवटीत झाली होती। यामध्ये महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड कार गाडी देण्यात आली। तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी प्रत्येकी सुमारे 18 लाख रुपयांच्या 12 स्कॉर्पिओ एन कार खरेदी केल्या गेल्या होत्या। या सर्व वाहनांवर मिळून तब्बल 2,16,00,000 रुपये खर्च करण्यात आला। पण 6 महिन्यातच या कार संबंधितांना नकोशा झाल्यात। स्कॉर्पिओ एन कार प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार नेत्यांनी केली। यावर जोरदार टीका सुरू झाली। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर थेट खेळण्यातली कार देत या कार खरेदीच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली आहे। नमस्कार। आपले उपमहापौर, सगळे वैधानिक समितीचे अध्यक्ष, सगळ्यांना इनोव्हा गाडी पाहिजे। हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका। तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही इनोव्हा तुम्हाला पाठवतोय, आयुक्तांकडे पाठवतोय। प्रत्येकाने आपापली इनोव्हा न विसरता घ्या। ओके, इनोव्हा आहे का? इनोव्हा ही बघा, इनोव्हा गाडी तुमच्यासाठी घेतोय। एक 6 इनोव्हा पाहिजे। कुठले कुठले कलर आहे? चल, ओके, 6 इनोव्हा द्या। एक मिनिट, असं तुम्ही काकांकडे 3च इनोव्हा आहे। शुक्रवारी अजून 3 इनोव्हा आणून देणार आहेत, तेव्हा पाठवीन। आता व्यवस्थित रोज सभागृहात जायचं, हट्ट करायचा नाही। गाडी पाहिजे, गाडी पाहिजे, सगळ्यांना गाडी मिळणार आहे। ओके, चला, शुभेच्छा। कार खरेदीच्या या मुद्द्यावरून विरोधकांकडून टीका केली जात असताना महापौर रितू तावडे यांनी थेट पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीच नव्या गाड्यांची मागणी केली असा आरोप तावडे यांनी केला। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं। माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेले आहे। तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती। पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही। बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलून सुद्धा दाखवलं नाही। आता या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत हा नवा इनोव्हा कार खरेदीचा प्रस्ताव मात्र लवकरच महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। पण हे खरंच गरजेचं आहे का?
याचं उत्तर मात्र मिळू शकलेलं नाही. खरंच स्कॉर्पिओ कार अडचणीच्या ठरत असतील तर त्यासाठी कोणती तांत्रिक कारणं दिली गेली का? तसा कोणता अहवाल वगैरे तयार केला गेलाय का? आणि खरंच जर त्या निरुपयोगी ठरत असतील तर मग फक्त 6 महिन्यात नव्या कार घेण्याची परिस्थिती ओढावली गेली, मग जो पैसा उधळला गेला त्याची जबाबदारी कोणी घेणार आहे का? असे सवाल या निमित्तानं उपस्थित होतात. त्याची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.